नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिपार्टमेंट CDPO महिला व बालविकास विभागाची मर्यादित विभागीय परीक्षा जी आहे, या परीक्षेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचेच काही मागील प्रश्न पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला या प्रश्नांच्या माध्यमातून नक्की एक्झॅक्टली आयोग काय विचारतो, त्याचं स्वरूप कसं आहे प्रश्नांचं, हे आपल्या लक्षात येतं आणि त्यासोबतच आपण अभ्यासाची जी आपली दिशा आहे ती प्रॉपर होते आणि आपला वेळ जो आहे तो वाचतो. त्यामुळे आपल्याला फोकस राहायचं आहे, सिलेबस फोकस राहायचा आहे. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण डिपार्टमेंट CDPOच्या अनुषंगाने जी आपली बॅच आहे दिनांक 1 डिसेंबरपासून सुरू केलेली आहे. आणि या बॅचमध्ये सर्व जे नोट्स आहेत, क्लास नोट्स, पेपर क्रमांक 2 पूर्ण आणि पेपर क्रमांक 1 मधील संपूर्ण टेक्निकल पोर्शन्स जो आहेत त्याचे क्लास नोट्स तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. सोबतच लेक्चर्स तुम्ही रेकॉर्डेड लाईव्ह अशा स्वरूपात पाहू शकणार आहात. आणि सराव पेपर म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 याचे प्रत्येकी 10-10 असे एकूण 20 प्रश्न सराव प्रश्नपत्रिका जे आहेत, म्हणजे जवळपास 2000 सराव प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. त्यासोबतच आयोगाचे सर्व प्रश्न जे आहेत तेही पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला या आधी सुद्धा कल्पना दिलेली आहे की GSचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा वेगवेगळे सराव प्रश्न या माध्यमातून मी तुम्हाला करून देणार आहे. जेवढं मला शक्य आहे GSचा पोर्शन करून देईल, परंतु हा पूर्ण पोर्शन्स आपण याच्यामधून कव्हर करणार आहोत. ओके, एकंदरीत आपला मुख्य हेतू आहे तो म्हणजे ही परीक्षा प्रॉपर आपल्याला फोकस करून अभ्यास करायची आहे आणि क्रॅक करायची आहे. ओके, त्यामुळे आपण आयोगाच्या प्रश्नांना सुरुवातीला घेऊया. नागरी सेवा नियमांवर आधारित आयोगाचे सर्व प्रश्न हे विविध लेक्चर्सच्या माध्यमातून, स्पेशल लेक्चरच्या माध्यमातून ते आपण सगळे सोडवून घेऊया, त्याचं एक्सप्लेनेशन करून घेऊया. ओके, पहिला प्रश्न काय विचारलाय बघा की एखाद्या क्षेत्रातील खर्चिक राहणीमान किंवा रोगट परिस्थिती लक्षात घेऊन त्या क्षेत्रातील मुख्यालयात कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यास कोणता भत्ता अनुज्ञेय असतो. या आधी सुद्धा हा प्रश्न जो आहे तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारण्यात आलेला होता. ओके, तर हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, त्याचं योग्य उत्तर आहे स्थानिक भत्ता. का स्थानिक भत्ता? कारण तो स्पेसिफिक, लक्षात घ्या, एखाद्या क्षेत्राशी संदर्भात आहे. तुम्हाला डायरेक्ट तो शब्द सुद्धा उचलता येतो. खर्चिक राहणीमान किंवा रोगट परिस्थिती लक्षात घेऊन त्या क्षेत्रात मुख्यालयात कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यास हा जो भत्ता आहे तो अनुज्ञेय आहे. इतर वेगवेगळे जे भत्ते आहेत ते आपण एकदा करून ठेवायला पाहिजे, जसे की स्थानिक भत्ता आहे, पूरक भत्ता आहे, प्रवास भत्ता आहे, घरभाडे भत्ता आहे, असे जे शब्द आहेत बेसिक फक्त एक वाक्यात लक्षात राहिलं तरी ते पुरेसं आहे. स्थानिक भत्त्याच्या बाबतीत जसं आपण पाहिलं की एखाद्या क्षेत्रातील खर्चिक राहणीमान आहे, रोगट परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन मंजूर केलेला हा भत्ता असतो. आणि हा भत्ता मंजूर असलेल्या क्षेत्रात ज्याची मुख्यालय आहेत अशा शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असतो. परंतु केवळ त्या क्षेत्रात प्रवास करतात म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना तो अनुज्ञेय नसतो. हे ॲडिशनल वाक्य घेऊन सुद्धा एखादा MCQ आपल्याला जो आहे परीक्षेत येऊ शकतो. पूरक भत्तेच्या बाबतीत लक्षात ठेवा की पूरक भत्ता हा भत्ता एखाद्या ठिकाणी काम करताना विशिष्ट परिस्थितीमुळे होणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी, त्याचं पर्टिक्युलर फोकस कशावर आहे तर वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी जो आहे तो पूरक भत्ता दिला जातो. प्रवास भत्त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा की कर्मचाऱ्याला शासकीय कामानिमित्त जर मुख्यालयाबाहेर जावे लागले तर मुख्यालयाबाहेर जाण्या येण्याचा प्रवास भाडे देतील निवास, मग भोजनाचा खर्च असेल, स्थानिक प्रवास खर्च आहे, अशा वैयक्तिक स्वरूपाच्या खर्चाच्या भरपाई ज्या भत्त्यातून केली जाते त्याला प्रवास भत्ता असं म्हटलं जातं. ओके, घरभाडे भत्ता म्हणजे हा घरभाडी असलेल्या वस्तीतील घरभाडे भरण्यासाठी किंवा भाडेमाप निवासस्थानांच्या ऐवजी मंजूर केलेला भत्ता म्हणजे तो घरभाडे भत्ता. सो अशा पद्धतीने बेसिक जे क्वेश्चन्स विचारतात ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवा. आपलं ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हे जे QR कोड आहे हा स्कॅन करता येऊ शकतो आणि तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. कमी वेतन असलेल्या, बघा एक प्रश्न होता तो 1 लाइनर स्वरूपाचा होता, पण हा प्रश्न थोडासा कठीण विचारलाय. म्हणजे असं नाही की प्रत्येक प्रश्न हे 1 लाइनर 2 लाइनरच असतात. काही प्रश्न हे तुम्हाला 4 स्टेटमेंट पण स्वरूपाचे असू शकतात. म्हणजे 4 विधानं देतील तुम्हाला, परत त्याखाली 4 पर्याय देतील. कमी वेतन असलेल्या पदावरील बदली केव्हा अनुज्ञेय असते. आता कमी वेतन, आपण हा प्रश्न बघितलेला आहे या म्हणजे आधी सुद्धा, आणि हे आपण जे लेक्चर घेतलं त्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की कमी वेतन असलेल्या पदावरील बदली ही अकार्यक्षमता किंवा गैरवर्तणूक असेल, किंवा त्याने लेखी संमती केलेली असेल कर्मचाऱ्याने तर, किंवा त्याच्या ज्या पदावर धारणाधिकार आहे ते पद जर नष्ट होण्याची शक्यता असेल तर, आणि तो सध्या जे काम करतो आहे त्यापेक्षा कमी कष्टाचेच काम करण्यास तो योग्य असेल, अशा पद्धतीचं वैद्यकीय प्रमाणपत्र जर त्या अधिकाऱ्यांनी जर त्याला दिलं असेल वैद्यकीय, तर हे असं होऊ शकतं का. तर अ, ब, क, ड हे ते 4ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत त्यामध्ये. ओके, त्यानंतर बघा यामध्ये नियम क्रमांक 27 सांगतो की ज्याने एखाद्या पदावर धारणाधिकार संपादित केला असेल त्या शासकीय कर्मचाऱ्याची कमी वेतन असलेल्या पदावर बदली केव्हा अनुज्ञेय ठरते. तर शासकीय कर्मचाऱ्याची एका पदावरून दुसऱ्या पदावर बदली करता येते, मात्र अकार्यक्षमता, गैरवर्तणूक किंवा त्याने लेखी संमती दिली किंवा त्याचा ज्या पदावर धारणाधिकार आहे ते पद नष्ट होण्याची शक्यता आहे
किंवा तो सध्या जे काम करतो त्यापेक्षा कमी कष्टाचेच काम करण्यास तो योग्य असल्याबाबतचं नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमान्वये देण्यात आलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र. तर अशा पद्धतीने हे जे आहे प्रमाणपत्र जर मिळत असेल तर, आणि ह्या 4 ग्राउंड खालीच फक्त त्याला बाकीच्या ठिकाणी असं करता येत नाही, बाकी अदर ग्राउंडवर करता येत नाही. ओके. त्यानंतर आहे की पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. शिकाऊ उमेदवार म्हणून केलेली सेवा निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी ठरत नाही. बघा, शिकाऊ उमेदवाराची व्याख्या आपण बघितलेली आहे या आधी सुद्धा सर्वसाधारण शर्तीच्या वेळेस, की शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने एखादा व्यवसायामधील अथवा धंद्यामधील प्रशिक्षणासाठी पाठवलेली व्यक्ती म्हणजे शिकाऊ उमेदवार. अशा प्रशिक्षणाच्या कालावधीत अशा व्यक्तीस शासनाकडून मासिक दराने रक्कम देण्यात येते, परंतु विभागाच्या संवर्गातील कायम रिक्त पदावर अथवा त्या पदाच्या संबंधात त्या व्यक्तीची नियुक्ती जी आहे ती केली जात नाही, म्हणजे तो शिकाऊ उमेदवार आहे. ओके. तर इथे तेच गोष्ट विचारली आहे की शिकाऊ उमेदवार म्हणून केलेली सेवा ही निवृत्ती वेतनासाठी अर्हताखाली ठरत नाही, हे विधान बरोबर आहे. शासकीय मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून केलेली सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यात येते, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. जर तुम्ही पर्टिक्युलर पाहिलं त्याच्यामध्ये जवळपास 19 क्रमांकाचे एकूण मुद्दे आहेत, जवळपास अर्हताखाली सेवेस समाविष्ट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये जवळपास 19 मुद्दे येतात. पहिला मुद्दा आहे की एकत्रित निधीतून जसे केंद्र राज्य पगार मिळणारी सेवा असेल, पण ज्यावर पेन्शन अपात्र ठरवलेली असेल तर ती सेवा धरली जात नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरची सेवा, त्यामध्ये 18 वर्षापूर्वी सेवा सुरू झाली असली तरी 18 वर्षानंतर होते, म्हणजे 18 वर्षापूर्वी सेवा सुरू असली तरी गणना मात्र 18 वर्षानंतर होते. तर अपवाद जे आहे त्याला 1950 पूर्वी भरती झालेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी दिलेले आहेत. एवढं डिटेल ते विचारणार नाही तुम्हाला परीक्षेमध्ये. अस्थायी स्थानापन्न सेवेच्या बाबतीत सेवा सलग असल्यास नंतर कायम झाल्यास संपूर्ण सेवा अर्हताकारी सेवेत गणली जाते. आणि रजा कालावधीच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलात तर 1 फेब्रुवारी 2004 पासून वैद्यकीय कारणासाठी असलेली असाधारण रजा अर्हताकारी सेवा धरली जाते. परिवीक्षाधीन कालावधी जो आहे तो त्याच्यामध्ये आहे, मात्र नंतर कायम झाल्यावर अर्हताकारी सेवेत समाविष्ट असतो. ओके. म्हणजे परिवीक्षा कालावधी जो आहे, परंतु ते परिवीक्षा कालावधीनंतर कायम झालं पाहिजे तर ते निवृत्ती वेतनामध्ये अर्हताकारी सेवेत समाविष्ट असेल. त्यानंतर आहे अप्रेंटिसशिप जे आहे, म्हणजे सामान्यतः गणली जात नाही, मात्र सरकारी मध्यवर्ती छापखाना येथील उमेदवारी जी आहे कालावधी जो आहे तो त्याचा गणला जातो. म्हणजे इथे जे वाक्य आपल्याला इथे दिलं होतं बघा, की शिकाऊ उमेदवार म्हणून केलेली सेवा निवृत्ती वेतनासाठी अर्थकारी ठरत नाही, हे विधान बरोबर आहे, कारण याच्यामध्ये सामान्यतः गणली जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अपवाद जो आहे त्याला दिलेला आहे तो म्हणजे सरकारी मध्यवर्ती छापखाना येथील उमेदवारी जी आहे, म्हणजे त्याचं जे अप्रेंटिसशिप जी आहे ती कालावधी मात्र गणला जातो, हा त्याचा अपवाद आहे. ओके. त्यानंतर कर्तव्यामध्ये, म्हणजे कर्तव्य कालावधीच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारला बघा. कर्तव्यामध्ये पुढील बाबी समाविष्ट असतील. नंबर 1, परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा, ते कर्तव्य कालावधीमध्ये येईल. पदग्रहण अवधी हा सुद्धा कर्तव्य कालावधीचा भाग असेल. शासनाच्या आदेशाद्वारे प्राधिकृत केलेला प्रशिक्षणाचा कालावधी हा त्याचा भाग असेल. त्यानंतर प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर 1 किंवा अधिक दिवस सुट्ट्या जोडून आल्यास तेवढ्या दिवसांचा प्रशिक्षण कालावधी सुद्धा समाविष्ट असेल. हे 4ही विधान त्याचे बरोबर आहेत. अ, ब, क, ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. पुन्हा एकदा वाचा. कर्तव्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो, तर सहज आपल्या नियमामध्ये दिलेलाच आहे बघा, की कर्तव्य यामध्ये परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा असेल, पदग्रहण अवधी असेल, किंवा शासनाच्या आदेशांद्वारे किंवा प्राधिकृत केलेला निर्देशन पाठ्यक्रम असेल किंवा प्रशिक्षण असेल. त्यानंतर काही प्राधिकाऱ्यांनी निर्देशनाचा अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम जो आहे आपल्याला पूर्ण करावा लागत असेल. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये समाज कल्याण संचालक, शिक्षण संचालक किंवा कृषी संचालक असेल, तर या विभागीय परीक्षेसाठीची पूर्वतयारीचे अन्य कोणतेही प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे लागू आहे. ओके. टीप जी दिलेली होती बघा, की प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर 1 किंवा अधिक सुट्ट्या जोडून आल्यास तेवढ्या दिवसांनी प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो वाढवला असल्याचं समजण्यात येईल. ओके. त्यावरच प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट प्रश्न बघा. श्री दळवी लिपिक टंकलेखक यांनी रजेसाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज सादर केला. सक्षम प्राधिकाऱ्यांनी कोणती गोष्ट तपासणे गैर लागू आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत आहे की हा रजा केव्हा जे आहे, रजा जेव्हा मंजूर करण्यासाठी अर्ज येतो तेव्हा अर्ज केल्यानंतर जो प्राधिकारी आहे तो कोणत्या बाबी विचारात घेतो त्या संदर्भातचा हा प्रश्न आहे. तर दळवी यांच्या रजा कालावधीत कार्यालयीन काम सुरळीत चालू शकते किंवा नाही हे तपासायला पाहिजे. दळवी यांना मागील रजेवरून सक्तीने परत बोलवण्यात आले होते किंवा कसं हे चेक करायला पाहिजे. दळवी यांनी पूर्वीच्या रजेवरून परत आल्यानंतर किती आणि कोणत्या स्वरूपाची सेवा बजावली हे एकदा बघायला पाहिजे. परंतु दळवी यांच्या रजेचे नेमके प्रयोजन काय हे बघण्याची गरज नाही. ओके. तर एकंदरीत नियम क्रमांक 11 नुसार जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर रजेसाठी आलेले सर्व अर्ज लोकहिताच्या सेवेच्या दृष्टीने मंजूर करणे शक्य नसते, तेव्हा रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी जो आहे तो कोणता अर्ज मंजूर करावा हे ठरवताना पुढील गोष्टी विचारात घेतो. नंबर 1,
त्यावेळी सहज त्या कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याला रजा देता येईल, निरनिराळ्या अर्जदारांना देय असणारी शिल्लक रजा किती आहे, अगोदरच्या रजेवरून परत आल्यापासून प्रत्येक अर्जदाराने किती आणि कोणत्या स्वरूपाची सेवा बजावली हे बघितलं जाईल, आणि अशा कोणत्याही अर्जदाराला त्याच्या मागील रजेवरून सक्तीनं परत बोलवण्यात आलं होतं किंवा काय याची वस्तुस्थिती तो बघेल. लोकहिताच्या दृष्टीने अशा कोणत्याही अर्जदाराला रजा नाकारण्यात आली आहे का याची बाबतची वस्तुस्थिती बघेल. म्हणजे नाकारलं होतं का हे एकदा चेक करेल, सक्तीने परत बोलवण्यात आलं होतं का हे एकदा बघेल, अगोदरच्या रजेवरून परत आल्यानंतर त्याने कोणत्या प्रकारची सेवा केली ते बघेल, शिल्लक रजा किती आहे ते बघेल, त्यानंतर सहजगत्या कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याला रजा देता येऊ शकेल हे बघेल. सो असे एकूण 5 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आहे मनासे वर्तणूक नियम 1979च्या शासकीय अधिसूचना 8 फेब्रुवारी 2007 अन्वये शासकीय कर्मचारी शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय कोणत्या निधी उभारणीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकेल. तर हे निधीचा जो प्रकार आहे याच्यामध्ये शिक्षक दिन निधी, महिला सशक्तीकरण निधी, बालकल्याण निधी, ध्वज निधी. याचं योग्य उत्तर तुम्हाला कल्पना आहे की ध्वज निधी हे उत्तर आहे. कारण याच्यामध्ये बघा की हे सांगितलंय की वर्गणीच्या बाबतीत कोणताही शासकीय कर्मचारी जो आहे तो शासनाच्या किंवा विहित प्राधिकरणाच्या पूर्व मंजुरीखेरीज कोणत्याही उद्दिष्टाला अनुलक्षून रोख रकमेतील किंवा वस्तूच्या स्वरूपातील कोणताही निधी उभारण्यासाठी किंवा इतर वस्तू गोळा करण्यासाठी अंशदान वर्गणी मागू शकणार नाही किंवा देऊ शकणार नाही, अन्यथा त्या कामात सहयोग देऊ शकणार नाही. ओके. म्हणजे हे ऍक्टिव्हिटी त्याला करता येणार नाहीये. परंतु त्याला अपवाद दिलेला आहे बघा. नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मनी नवी दिल्ली यांच्याकडून ध्वजदिन निधी उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये तो कोणत्याही राज्य शासकीय कर्मचारी स्वेच्छेने सहभागी होईल आणि त्याला या नियमाच्या तरतुदी लागू होणार नाहीत. कोणत्या? तर या जे काही अपवाद असेल ते. तर एकंदरीत या बाबतीत ही गोष्ट लक्षात घ्या की तो ध्वजदिन निधी जे आहे नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मनी नवी दिल्ली यांच्याकडून जो उभारला जातो त्याच्यामध्ये तो सहभाग घेऊ शकतो. ओके. त्यानंतर बघा वेतनवाढ रोखून ठेवण्याचे आदेश देताना ती रोखून ठेवणारा प्राधिकारी पुढील गोष्टी नमूद करेल. जे वेतनवाढ रोखून ठेवायची आहे मग ते ठेवत असताना तसा आदेश देत असताना काय गोष्टी समाविष्ट असतील त्याच्यामध्ये आदेशामध्ये. तर जसं वेतनवाढ रोखून ठेवल्याचा कालावधी 100% तो कळला पाहिजे. वेतनवाढ स्थगित केल्याचा परिणाम म्हणून आगामी वेतनवाढ लांबणीवर पडतील किंवा काय याबाबतची वस्तुस्थिती. ज्या कालावधीकरिता वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मध्यंतरी घेतलेल्या कोणत्याही रजेचा काळ वगळला जाईल किंवा नाही याबाबतची वस्तुस्थिती. सो हे चारही मुद्दे आहेत बघा. वेतनवाढ रोखून ठेवल्याचा कालावधी, वेतनवाढ स्थगित केल्याचा परिणाम पुढे काय होणार आहे, आणि ज्या कालावधीकरता वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल तो कालावधी पूर्ण होण्याच्या पूर्वी मध्यंतरी घेतलेल्या कोणत्याही रजेचा काळ हा वगळला जाईल किंवा नाही याबाबतची वस्तुस्थिती. असे एकूण 3ही मुद्दे त्यामध्ये समाविष्ट आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा एका शासकीय अधिकाऱ्यास त्याची मंजुरी रजा संपण्यापूर्वीच बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ओके. मंजूर रजा पाहिजे बरं का, सॉरी. एका शासकीय अधिकाऱ्यास त्याची मंजूर रजा संपण्यापूर्वीच बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या आदेशामध्ये कामावर परत येणे वैकल्पिक असल्याचं नमूद करण्यात आलं. ओके. तर बघा विधानास कोणता पर्याय योग्य आहे, वरील विधानाचा विचार करता कोणता पर्याय योग्य आहे. जेव्हा एकंदरीत चित्र काय आहे तर एक शासकीय अधिकाऱ्यास मंजूर रजा जी आहे ती संपायचीच होती आणि त्याला परत बोलवलं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते कामावर परत येणं वैकल्पिक असल्याचं नमूद केलं. तर कार्यालयाने काढलेले आदेश योग्य आहेत का? योग्य आहेत. रजेवरून परत बोलवण्याचे असल्यास विकल्प देता येत नाही असं चूक आहे. रजेवरून परत यायचे असल्यास विकल्प द्यावा लागतो. तो सक्तीचा आहे की वैकल्पिक आहे म्हणजे ऑप्शनल आहे. ओके. रजा मंजूर असल्यास असे आदेश काढता येत नाही असं नाहीये, काढता येतात. कार्यालयाने काढलेले आदेश चुकीचे आहेत असे म्हणता येत नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. तर रजा संपण्यापूर्वी 46 क्रमांकाचा नियम आपल्याला काय सांगतो तर कामावर परत बोलवणे या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्याची रजा संपण्यापूर्वी त्याला कामावर परत बोलवण्यासंबंधीच्या सर्व आदेशांमध्ये त्याने कामावर परत येणे वैकल्पिक आहे की सक्तीचे आहे हे नमूद करता येईल. त्यानंतर कामावर परत येणे वैकल्पिक असेल तर अशा बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यास कोणतेही सवलत मिळण्याचा हक्क असणार नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय होता बघा की पदग्रहण अवधीतील वेतन केव्हा अनुज्ञेय असते. पदग्रहण अवधीतील वेतन. ओके. बघा पदग्रहण अवधीच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की पदग्रहण अवधी मंजूर केला असेल तेव्हा, त्यानंतर जेव्हा त्याला नवीन पदावरील नियुक्तीची पुरेशी नोटीस मिळालेली नसेल, म्हणजे एक्झॅक्टली काय म्हटलंय की जेव्हा त्याला नवीन पदावरील नियुक्तीची, ओके, मग ते स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून असेल किंवा काय, तर ते नवीन पदावरील नियुक्तीची पुरेशी नोटीस मिळाली नसेल म्हणजे याची पूर्वकल्पनाच दिली गेली नसेल तेव्हा 100%. त्यानंतर आहे शासकीय कर्मचारी कोणत्याही शासनाच्या नियंत्रणाखालील स्थायी पद कायम या नात्याने धारण करीत नसताना, हे अर्धवट विधान आहे.
आणि हे दोन विधानं जे आहेत त्याचं अर्ध अर्ध केले, त्यामुळे त्यांनी चूक केलेलं आहे हे विधान. बघा, स्पर्धा परीक्षेच्या निकालानुसार त्याची नवीन पदावर नियुक्ती केली जाते तेव्हा. ओके, पण हे सुद्धा विधान अर्धवट आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात पदग्रहण अवधीच्या बाबतीत बघा की तो केव्हा अनुज्ञेय असतो, की नंबर 1 आहे बघा त्याच्यामध्ये, की जेव्हा जुने पद सोडून कोणतीही रजा न घेता नवीन पदावर रुजू होणे शक्य व्हावे म्हणून तो पदग्रहण अवधी मिळतो. नंबर 2, 180 दिवसांच्या रजेवरून परतल्यावर नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी मिळतो. त्यानंतर आहे की नवीन पदाची पुरेशी नोटीस न मिळाल्यास, 2B मध्ये ही गोष्ट लक्षात घ्या, नवीन पदाची पुरेशी नोटीस न मिळाल्यास, ओके, व इतर रजेवरून परतल्यावर रुजू होण्यासाठी. सो अशा पद्धतीने तेव्हा पदग्रहण अवधी जो आहे तो मंजूर होतो. तर याच्यामध्ये बघा, नोटीस पुरेशी होती की नाही हे कोण ठरवेल, तर जो आदेश देणारा प्राधिकारी आहे तो ठरवेल. आणि कार्यालय हलवल्यामुळे संपूर्ण कर्मचारी वर्गासमवेत गेलेल्या कर्मचाऱ्यास पदग्रहण अवधी अनुज्ञेय असतो. आता बघा, पदग्रहण अवधीमधील वेतन नियम क्रमांक 30 मध्ये आहे की पदग्रहण अवधी दरम्यान कर्मचारी कामावर असल्याचं मानलं जातं. वेतनच्या बाबतीत लक्षात घ्या की नियम 10(1) अंतर्गत पदग्रहण अवधी असल्यास, 10(1) म्हणजे हा एक, जुने पद सोडून कोणतीही रजा न घेता नवीन पदावर रुजू होणे शक्य व्हावे म्हणून, मग अशाच ठिकाणी जे आहे तेव्हा जुने पद सुरू ठेवल्यास मिळाले असते तेच वेतन त्याला ग्राह्य असते. म्हणजे जुने पद सोडून कोणतीही रजा न घेता नवीन पदावर रुजू होणे शक्य व्हावे म्हणून अनुज्ञेय असतो. परंतु याच्या बाबतीत वेतनाच्या बाबतीत लक्षात ठेवा की 10(1) मध्ये 10(1) अंतर्गत पदग्रहण अवधी जर मिळाला असेल तर, आणि तो मिळतो, त्यावेळेस जुने पद सुरू ठेवलेस तर त्याला जे वेतन मिळाले असते तेच वेतन त्याला मिळेल. नंबर 2 बघा, 10(2) मध्ये अंतर्गत पदग्रहण अवधी असल्यास, 10(2) अंतर्गत जर तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये, तर 10(2) मध्ये त्यांनी आपलं हे जे आहे ह्याच्यामध्ये काय सांगितले 10(2) मध्ये, तर 10(2) मध्ये सांगितले की एक तर 180 दिवसांच्या रजेवरून, त्यानंतर आहे की नवीन पदाची पुरेशी नोटीस मिळाली नाही. तर या बाबतीत बघा, तर अर्जित रजेवर असता मिळाले असते ते रजा वेतन जे आहे ते त्याला त्या प्रसंगी मिळते. तर या 10(2)च्या बाबतीत ए आणि बी त्याला लागू होतो आणि 10(1) जो आहे तो इथे लागू होतो. ओके, तर ह्याच्यानंतर बघा, लोकसेवा हितार्थ बदली नसल्यास, बघा ते लोकसेवा हितार्थ जर बदली नसेल तर पदग्रहण अवधी वेतन मिळत नाही त्या अवधीमध्ये. ओके, म्हणजे तो स्वखुशीने बदली होत असेल तर. खुले किंवा स्पर्धात्मक परीक्षेने मुलाखतीने मिळवलेल्या नवीन नियुक्तीसाठी पदग्रहण अवधी जो आहे तो वेतन मंजूर नाही, जर कर्मचारी पूर्वी स्थायी पदावर नसेल तर. सो अशा पद्धतीने हे बेसिक मुद्दे आपल्याला यामध्ये क्लिअर झाले. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याने त्याची कोणत्याही सेवेत किंवा पदावर प्रथम नियुक्ती झाल्यानंतर मत्ता आणि दायित्व याच्या संबंधात कोणती विवरणे सादर करणे आवश्यक आहे. ओके, याच्यामध्ये काय विचारलं बघा, की आपण नियम क्रमांक 19 याच्यामध्ये बघितला याच्यापूर्वी की स्थावर आणि जंगम मालमत्ता या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा स्वतःच्या मालकीची किंवा वारस म्हणून प्राप्त झालेली स्थावर मालमत्ता, बघा दोन्ही मालमत्तांचा समावेश होतो, स्थावर आणि जंगम, बरोबर. त्यानंतर बघा, स्वतःच्या मालकीची किंवा वारस म्हणून प्राप्त झालेली स्थावर मालमत्ता, स्वतःच्या मालकीची किंवा वारस म्हणून प्राप्त झालेली जंगम मालमत्ता, बँक ठेवी सहित शेअर्स, ऋणपत्र किंवा रोख रक्कम यांचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या बाबतीत आपण बघितलं की प्रत्येक शासकीय कर्मचारी जो आहे त्याची कोणत्याही सेवेत किंवा पदावर प्रथम नियुक्ती झाल्यानंतर किंवा त्यानंतर शासन विनिर्दिष्ट करील अशा कालांतराने पुढील गोष्टी संबंधीचा संपूर्ण तपशील देणारे जे आहे मालमत्तेचं दायित्व, त्याचं विवरण जे आहे ते सादर करावे लागेल. त्यास वारस म्हणून प्राप्त झालेली किंवा त्याच्या मालकीची किंवा त्याने संपादित केलेली किंवा भाडेपट्टाने किंवा तारण म्हणून त्याने एकतर त्याच्या स्वतःच्या नावाने किंवा कोणत्याही कुटुंबियाच्या नावाने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने धारण केलेली स्थावर मालमत्ता हे त्याला सांगावं लागेल. आणि त्याच्यानंतर जंगम मालमत्तेचा पण समावेश असेल, तो कदाचित पुढचा भाग तो मी चुकीने घेतलेला नाही आहे, परंतु जंगम मालमत्ता पण आहे आणि त्याच्यामध्ये शेअर्स जे ठेवी आहेत किंवा ऋणपत्रे असतील किंवा रोख रक्कम असेल तेही सांगावं लागेल. ओके, सो एकंदरीत आपण याच्यामध्ये बघितलं बघा की हे जे काही एकूण आपण 10 मूळ प्रश्न बघितले, या प्रश्नांमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय दिसलं, तर एक्झॅक्टली आपल्याला जसं बघितलं की काही बेसिक प्रश्न आपण बघितलेत. सराव प्रश्नांमध्ये आपण ह्याचा अशाच पद्धतीने सराव करून घेणार आहोत. हे आपण आयोगाचे जे प्रश्न बघत आहोत याच धर्तीवर याच मांडणीमध्ये आपण सराव प्रश्न जे आहेत ते घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्या पलीकडे आगळं वेगळं काही करायची गरज पडणार नाहीये. बघा, शेवटी कसं आहे, कंटेंट महत्त्वाचा असतो परीक्षेसाठी ओरली जे आहेत की त्याची फक्त चर्चा किंवा एकंदरीत मला माहिती आहे असं पण होतं, तसं नाही आहे. फॅक्ट बेस्ड फॅक्ट असतात. ओके, त्यामुळे इथे आपल्याला फॅक्ट बेस्ड काम करावं लागणार आहे, कारण ही परीक्षा आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपला जो पेपर आहे, आपला हा जो पेपर आहे या पेपरमध्ये जो सिलेबस आहे, हा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, हा पेपर क्रमांक 1 मध्ये जसं आपण बघितलं की 100 प्रश्न आणि इथे 100 प्रश्न, हा संपूर्ण टेक्निकल पोर्शन आहे, हा हाफ टेक्निकल आहे आणि हाफ जीएस आहे.
या GS मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले, मागच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले की GSचं तुम्हाला फार टेन्शन घ्यायचं काम नाहीये. तुम्ही आयोगावर जास्त डिपेंड राहा. GS मधले जे प्रश्न आहेत ते आयोगाचेच प्रश्न जास्त रिपीटेडली होणार आहेत. तुम्हाला जॉग्राफीचे वेगवेगळे चार्ट्स वगैरे हे मी एक्सप्लेन करून देणार आहे पुढे. त्यासोबतच इतिहासासाठीचे वेगवेगळे ज्या काही महत्त्वाच्या की फॅक्ट्स आहेत त्या सराव पेपरमधून पण होणार आहेत. त्यासोबतच इयत्ता 11वीचा जे इतिहास आहे त्याचे मी लेक्चर्स घेतलेले आहेत रेकॉर्डेड, ते मी देणार आहे. सोबत तुम्हाला अजून जे वेगळं करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वोकॅब करावं लागणार आहे. सेल्फ वोकॅब म्हणजे जसं मराठी शब्दसंग्रह आहे. तुम्ही व्याकरणावर फार जास्त म्हणजे वाचत बसत राहू नका. 1 2 3 प्रश्न विचारतील ते तुम्ही PYQ मधून सहज सुटून जातील. इनपुट आउटपुट रेशो काय आहे हे बघून अभ्यास करा, तरच तुमची ही परीक्षा क्रॅक होणार आहे. अन्यथा फक्त अभ्यास करून फायदा होणार नाहीये. इनपुट आउटपुट रेशो म्हणजे कसं की मी एखाद्या गोष्टीला किती वेळ देणार आहे, त्यातून मला काय साध्य होणार आहे हे बघा तुम्ही. ओके, कारण आपल्याला परीक्षेमध्ये गुण घ्यायचे आहेत शेवटी, बरोबर आहे. आणि ही बॅच जी आहे ती फार महत्त्वाची आहे. या बॅचला तुम्ही नक्की प्रवेश घ्या आणि त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. कारण एवढा कंटेंट एवढ्याच फीजमध्ये कोणीही महाराष्ट्रात उपलब्ध करून देत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या, तेवढी सत्य आहे. लोक 15,000 फीज आहे, त्या ठिकाणी आम्ही 8,000 रुपयामध्येच फक्त क्लास नोट्स पण घरपोच आहेत. टेस्ट पेपरची जी फीज आहे आमची जवळपास 2-2.5 हजार रुपये राहणार आहे, ती पण याच्यामध्येच समाविष्ट आहे. वेगळे चार्जेस नाही आहेत. लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकणार आहात. अजून काय पाहिजे, याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही आहे. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे CDPO 2025, ते तुम्ही नक्की जॉईन करा. ओके, 15 डिसेंबर पर्यंत आमचं काम आता होणार आहे आणि त्यानंतर मग 15 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या आत म्हणजे कदाचित ते तुम्हाला 20-22 तारखेपर्यंत नोट्स जे आहेत ते घरपोच येऊन जातील. जे काही आता ॲडमिशन सद्यस्थितीत घेतलेले उमेदवार आहेत त्या सर्वांसाठी हे नोट्स जे आहेत ते आम्ही पाठवणार आहोत. ओके, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.